जयंतीनिमित्त भिलवडी येथे होड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलं होतं। या अटीतटीच्या शर्यतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावत 33,000चे बक्षीस आणि शिल्ड पटकावले। कृष्णा काठावर रंगलेल्या शर्यतीच्या थरारात सांगली आणि कोल्हापुरातील 13 बोट क्लब आणि मंडळे सहभागी झाली होती। विजेत्या संघांना रोख रक्कम आणि शिल्ड देऊन तसेच वैयक्तिक बक्षीस देऊन गौरवण्यात आले। अजितदादा पवार पक्षाचे नेते प्रदीप अप्पा कदम यांच्या संकल्पनेतून या पारंपरिक होडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। कृष्णा नदीशी जोडलेली भिलवडीची पारंपरिक ओळख आणि जलक्रीडेची परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला परिसरातील विविध गावांमधून मोठा प्रतिसाद मिळाला। स्पर्धेत एकूण 13 संघांनी सहभाग घेतला होता। सुरुवातीपासूनच प्रत्येक संघाने विजयासाठी जोरदार प्रयत्न केल्याने स्पर्धा चुरशीची झाली। अखेर तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी यांनी द्वितीय, युवा शक्ती बोट क्लब कवठेसार यांनी तृतीय, तर डिग्रज बोट क्लब यांनी चतुर्थ आणि कवठेपिरान बोट क्लब यांनी 5वा क्रमांक मिळवला। विजेत्या संघासाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली होती। प्रथम क्रमांकासाठी 33,333 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 22,222 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 11,111 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 9,999 रुपये, तर 5व्या क्रमांकासाठी 7,777 रुपये पारितोषिक देण्यात आले। स्पर्धेत सहभागी प्रत्येक होडीला 2,000 रुपये मानधन आणि होडीतील खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। स्पर्धेनंतर सायंकाळी झालेल्या द फोक महाराष्ट्र आणि श्वेता दांडेकर यांच्या लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरणात आणखीनच रंगत भरली। भिलवडीसह पलूस तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटलाय। महिला वर्गाची मोठी उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली आहे। पारंपरिक क्रीडा आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या या सोहळ्याचा नागरिकांनी अविस्मरणीय अनुभव घेतला। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ सहाय्यक पदांच्या भरती प्रक्रियेत सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना अतिदूर परीक्षा केंद्र रद्द करून शेजारी असलेला कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात परीक्षा केंद्र द्यावीत किंवा जिल्ह्यात अतिरिक्त परीक्षा केंद्र निर्माण करावीत अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह सहकार विभागाच्या सचिवांकडे केली आहे। त्यांनी याबाबत ईमेल केलेत। सतीश साखळकर म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या 444 कनिष्ठ सहाय्यक पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। यामध्ये 70% जागा या स्थानिक रहिवासी उमेदवारांसाठी राखीव आहेत। स्थानिक उमेदवारांनी सांगली, कोल्हापूर आणि सातारा या परीक्षा केंद्रांची निवड केली होती, पण त्यांना अकोला, बीड, अहिल्यानगरसह अन्य अतिदूर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र दिले गेले आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार असून त्यासाठी प्रवास, निवास, भोजन आणि इतर अनावश्यक आर्थिक खर्च करावा लागणार आहे। महिला उमेदवार, ग्रामीण भागातील उमेदवार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील उमेदवार, दिव्यांग उमेदवार तसेच कुटुंबातील जबाबदाऱ्या असलेल्या उमेदवारांसाठी ही परिस्थिती अत्यंत अडचणीची आहे। स्थानिक उमेदवारांना स्थानिक परीक्षा केंद्र मिळणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी मुख्यमंत्री सहकार विभागाने याकडे लक्ष द्यावे। जिल्ह्यातील उपलब्ध केंद्रांमध्ये पुनर्वाटप करण्याची तातडीने कार्यवाही करावी। परीक्षा केंद्रे अपुरे असल्यास अतिरिक्त परीक्षा केंद्र निर्माण करावीत अशी मागणी करण्यात आली आहे। समाजात किती विषमता होती हे पाहायचं असल्यास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची महात्मा ज्योतिबा फुले मालिका अवश्य पहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले ही घटना साधी नाही। पुढच्या वर्षी या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। पुन्हा एकदा मनुस्मृतीचं दहन करू हेच या महात्म्यांसाठीचे अभिवादन ठरेल असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केले। दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पतीच्या निधनानंतर चाल करू पाहणाऱ्या पेशव्यांना आपल्या ताकदीने माघार घ्यायला लावली। हा आपला इतिहास आहे, मात्र आज समाज इतका मूक का झालाय असा सवाल करत पैशाचा प्रभाव प्रचंड वाढलाय, देश धन दांडग्यांच्या हाती गेलाय, तुमच्या एका मताची ताकद संपूर्ण व्यवस्था बदलू शकते असं आवाहन देखील त्यांनी केलंय। जत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। पुढे जयंत पाटील म्हणाले की स्पर्धा परीक्षेत स्पर्धा नाही तर वशिलेबाजी, पेपरफुटी सुरू आहे। या रागाने तरुण मुले रस्त्यावर उतरली, राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबवले नाही हा त्यांचा विषय आहे। शिक्षित समाजात पुढे जाण्याची ताकद आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विदेशात जाऊन बॅरिस्टर झाले, भारतात येऊन त्यांनी घटना लिहिली, त्यांचं नाव या देशातून या जगातून कधीच पुसलं जाणार नाही। आजच्या तरुण पिढीला माझं आवाहन आहे की तुम्ही देखील अशीच कामगिरी करा।
ऊन पावसाच्या खेळात निसर्गरम्य वातावरणात कवटेमहांकाळ येथील महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत विक्रमी 3000 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय। सकाळी दंडोबा डोंगर आबालवृद्ध धावपटू आणि प्रेक्षकांच्या अफाट गर्दीने फुलून गेला। 7व्या दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत खुल्या गटातून विजय काळे यांनी प्रथम क्रमांक, महादेव कोळेकर यांनी द्वितीय क्रमांक तर संकेत पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला। या स्पर्धा मुले-मुली अशा 10 गटात घेण्यात आल्या। विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि शिल्ड देण्यात आले। भोसे येथील यल्लमा मंदिराच्या परिसरात स्पर्धेचं उद्घाटन क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने, हरिदास पाटील, राष्ट्रीय खेळाडू हृदय नारायण मिश्रा, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, राधिका गावडे आणि वर्षा स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। तर कवटेमहांकाळ नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा शुभांगी जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धा सोडण्यात आल्या। राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातून तब्बल 3000 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला। दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजास्वामी, प्राध्यापक वसंतराव जाधव, शामराव गावडे, नानासाहेब सगरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून तब्बल 3000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। महाराष्ट्र ॲम्युच्युअर ॲथलेटिक असोसिएशन आणि सांगली जिल्हा ॲम्युच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 7व्या राज्यस्तरीय दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सांगलीतील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या चाणक्यपुरी येथील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बँक अधिकाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडून सुमारे 7 तोळे दागिन्यांसह 5,87,000चा मुद्देमाल लंपास केलाय। ही घरफोडीची घटना बुधवार ते शनिवार या कालावधीत घडली आहे। या प्रकरणी अश्विन शिवकुमार पिल्ले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी अश्विन पिल्ले हे एका बँकेत अधिकारी आहेत। मूळचे ते पुणे जिल्ह्यातील दौंडचे असून सध्या शहरातील एसटी कॉलनीतील अरिहंत सदन अपार्टमेंटमध्ये कुटुंबियांसह राहतात। अश्विन पिल्ले हे कामानिमित्त बुधवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून कुटुंबियांसह परगावी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला। बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 5,77,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 10,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून पलायन केले। पिल्ले हे शनिवारी दुपारी घरी परतले असता त्यांना फ्लॅटचा कडी, कोयंडा आणि कुलूप तुटलेलं दिसलं। आज जाऊन पाहिले असता चोरट्यांनी सर्व साहित्य विस्कटलेलं होतं। चोरट्याने कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा एकूण 5,78,000चा मुद्देमाल लंपास केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित करवाढ लागू केली आहे। ही करवाढ रेटण्याचा प्रकार सुरू आहे। यावर खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक काहीही बोलत नाहीत। त्यांच्यावर आयुक्तांचा दबाव असल्याचा आरोप व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा यांनी केलाय। त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे। या वाढीव कराविरोधात सर्वजण एकत्रित येऊन लढा उभारलाय। एक दिवस कडकडीत बंद पाळला, महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला, तरी देखील करवाढीवर प्रशासनाने दुर्लक्ष केले। पूर्वी प्रशासक होते, पण सध्या लोकप्रतिनिधी निवडून आलेत। आमदार, खासदारांबरोबर नगरसेवकांचे देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे। जनता गुलाम असल्यासारखं त्यांना वाटू लागले। त्यामुळे प्रशासन करवाढ चुकीच्या पद्धतीने आणि नियमबाह्य रेटून नेते। जर प्रशासन योग्य करवाढ करत आहे, कायदेशीर करत आहे, तर समितीत आंदोलन करणारे आणि इतर समाज घटक का सामील करून घेत नाहीत? सगळे समिती सदस्य प्रशासनातीलच का घेतलेत? क्षेत्रफळ मोजणी पद्धत, कर लावायची पद्धत, राज्य सरकारचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाने केलेले आदेश आणि नगरविकास खात्याने केलेले आदेश सगळे केराच्या टोपलीत टाकून मोकळे झाले असल्याचा आरोप समीर शहा यांनी केलाय। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने उद्या बोरगाव ते ईश्वरपूर पदयात्रेचं आयोजन केले। बोरगाव पंचक्रोशीतील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बोरगावचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांनी केले। यावेळी बोलताना जितेंद्र पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन, अल्पभूधारक बनणार आहेत। शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत। बोरगाव, मसुचीवाडी, साठपेवाडी, गौंडवाडी, नवेखेड, जुनेखेड, शिरटे, खरातवाडी, बहे, ताकारीसह अन्य गावांना पुराचा फटका बसणार आहे। शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करावा असे आवाहन त्यांनी केले। या बैठकीस तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद शिंदे, हेमंत पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते।